सध्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय. मात्र या निवडणुकीत टपाली मतपत्रिका चोरून परस्पर मतदान उरकल्याचा धक्कादायक आणि गंभीर प्रकार गडचिरोलीच्या आरमोरीमध्ये समोर आलाय. 15 मार्च रोजी विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मतदारांना टपाली मतदान पत्रिका पाठवून सीलबंद लिफाफ्यामध्ये मतदान प्रक्रिया घेतली जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मतदारांना टपाली मतपत्रिका मिळाल्याच नाहीत. त्यांनी टपाल कार्यालयात चौकशी केली असता पोस्ट मास्तर यांना हाताशी घेऊन त्यांच्या नावाच्या मतपत्रिका दुसऱ्याच व्यक्तीनं परस्पर उचललेल्या आहेत. दरम्यान एका विचारसरणीचे लोक एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी मतपत्रिका चोरून बोगस मतदान करतायत असा आरोप विदर्भ साहित्य संघाचे मतदार डॉक्टर महेश कोपुलवार यांनी केलेला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी. माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत विदर्भ साहित्य संघाचे मतदार आरमोरीचे डॉक्टर महेश कोपुलवार साहेब, काय सांगाल? आपणास टपाली मतपत्रिका मिळाली का? नाही मिळाली तर आपण चौकशी काय केली आणि या चौकशीत काय समोर आले? मी विदर्भ साहित्य संघाचा मेंबर आहे आणि तिथून स्पीच पोस्टने 17 फरवरीला मतपत्रिका पाठवल्या गेल्या. पण माझ्यासकट आरमोरी शहरातल्या जवळपास एक 8-10 लोकांना पत्रिकाच मिळाल्या नाही. त्या संदर्भात आम्ही तक्रार केली, परंतु आज वास्तव लक्षात आलं की त्या मतपत्रिका आरमोरीच्या पोस्ट ऑफिसमध्ये नाहीत आणि विदर्भ साहित्य संघाच्या ऑफिसमध्ये सुद्धा नाहीत. तर त्या मतपत्रिका गुणवंत दहीकर नावाच्या एका कर्मचाऱ्यानं कोऑपरेटिव्ह बँकेच्या त्यांनी त्या मतपत्रिका हस्तगत केल्याचा पुरावा पोस्ट ऑफिसने दाखवला. याचा अर्थ मतपत्रिका चोरल्या गेल्या आणि चुकीच्या पद्धतीने मतदान होणार आहे हे स्पष्ट आहे. आणि म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक अधिकाऱ्याला आमचं विनंती आहे की तुम्ही त्वरित आमच्या मतपत्रिका आम्हाला परत करा, अन्यथा गंभीर परिणामाला समोर जावं लागेल. मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली.